आपला स्कॅनर बघा. चला दोन दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहतोय कसराळीच्या माध्यमातून. चला पहिला चेंडू यावेळेला चेंडूला पाहिलं आपण अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू दोन्ही तुल्यबळ संघ आपण पाहतोय. साईनाथ कसराळी साईनाथ कोशिंबे आणि वाघोबा कसराळी दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी एक्स्ट्रा प्लेयर असतील ते आमच्याकडे जरूर पाठवा. यावेळी पुढचा चेंडू यावेळी चेंडू जातोय ऑन साईडला कार्पेटला रोलिंग करत जसं चेंडू जातोय तसं ग्राउंडला रोलिंग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड वरती सुद्धा या 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. सुरुवात थोडीशी शांत गतीने होताना पाहतोय वाघोबा कसाळी संघाकडून. बॅटर आपण पाहतोय प्रकाश आणि प्रशांत. यावेळेला चेंडूला पाठवलंय ऑफ साइडला चेंडू दणदण करत येईल. चौकार 4 धावा. हॅलो हॅलो धन्यवाद. अगदी आपण आताच ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहिला कशा पद्धतीने चौकार आला होता. यावेळी पुढचा चेंडू चेंडू जातोय बिहाइंड विकेट. दन दन करीत ये सुद्धा 4 धावा येतील. चौकार. धन्यवाद डीजे. प्रकाश चमकलाय. प्रकाशचं तेज मात्र या ठिकाणी फणसपाड्याच्या मैदानावरती पसरताना पाहतोय. 2 बॅक टू बॅक चौकार. या वेळा तिसरा मारण्याचा प्रयत्न केला होता. बीट होत आहेत स्वतः विकेट किपर बीट होत आहेत. त्यानंतर स्लीपचा प्लेयर सुद्धा बीट होतोय. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत 22च्या रूपाने ही धाव पूर्ण केली जाते. स्कोरबोर्ड वरती आपण जर नजर मारली तर 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. 2 चौकार जरूर आलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव झाला होता. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर पुन्हा 4 4 आणि 1 अशा प्रकारे आतापर्यंतचा 5 चेंडूंचा सामना वाघोबा कसाळीच्या माध्यमातून होताना पाहतोय. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती निशांत. 1 चेंडू बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. त्यानंतर 2 त्यानंतर 4 धावा 4 धावा आणि 1 धाव. 22च्या रूपाने 1 धाव तीच. या वेळेला षटकातील शेवटचा चेंडू निशांत चेंडूला पाठवले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू दी डग आउट मिस्टर प्रशांत. धन्यवाद डीजे. कोशिमे सगळ्यांनी आपला एक प्लेयर इथे पाठवा कारण नावं आम्हाला थोडीशी समजत नाहीयेत. मेहुल येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि पद्मन पाटील या वेळेला मात्र क्रीज वरती सादर होत आहेत दाखल होत आहेत. आपण पाहतोय पद्मन पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संधी दिली होती. या वेळेला बिमरच्या रूपामध्ये चेंडू चेंडू बिहाइंड विकेट जातो. 1 धाव मात्र तोपर्यंत पूर्ण केली जाते.
नो चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत आणि लायसन दिले जाते फ्री हिटचं. पहिला चेंडू अगदी बिमरच्या स्वरूपात हाताळला गेला मेहुलच्या माध्यमातून. फ्री हिट, यस पंच या ठिकाणी दाखवतात फ्री हिट आहे, काही करू शकतात, लायसन दिलेलं आहे, परवाना दिलेला आहे. याचा फायदा उचलता येईल काय? कारण गोलंदाज आपण पाहिलं तर मेहुल एक वेगवान गोलंदाज म्हणून मेहुलला ओळखलं जातं साईनाथ कोशिंबे संघाकडून. या वेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. ओव्हरपिचचा चेंडू, बॅटची कडा लागली, चेंडू येतोय ऑफ साइडला. पंधरा धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागतायत. अगदी दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 धावा महत्वाच्या अशा 2 धावा आहेत. 15 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. मेहुल आहेत गोलंदाजी मार्क वरती. वाघोबा कसराळी आणि साईनाथ कोशिंबे असा हा सजलेला सामना. पहिला सामना आपण पाहिला सत्यसाई खार्डे आणि सुमित इलेव्हन फणसपाडा, आणि यामध्ये अतिशय अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जरूर गेला होता. 6 चेंडू 6 धावांची गरज होती आणि त्यावेळेला मात्र सत्यसाई खार्डी हा संघ विजयी ठरला, दुसऱ्या फेरीमध्ये गेला. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्याकडून होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. जर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. आतापर्यंत दुसऱ्या षटकात 3 चेंडू खेळून झालेले. प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल. अगदी 2, 4, 4 आणि 1 अशा प्रकाश यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 धावा मात्र आहेत. यावेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय, निर्धाव डॉट. हॅलो, चांगल्या पद्धतीने खेळून काढले. चेंडूला पाठवले ऑफ साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ वरून पुढे सरसायत आणि चांगल्या पद्धतीने गॅदर केलेला होता. रनआउटचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र सेफ या ठिकाणी 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेने षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. स्कोरबोर्ड वरती आपण धावा पाहतोय 19. एक गडी गारद झालेल्या 19 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. तर तिसरं षटक कोण हाताळण्यासाठी येईल? कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 11, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. तोपर्यंत तिसरं षटक हाताळेल तोपर्यंत आपण ऐकूया डीजेला. यावेळेला तिसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर संदेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 19 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय प्रकाश आहेत ऑन फायर, तसेच पद्मन सुद्धा आपण पाहतोय. पद्मनच्या बॅटमधून 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, 2, 2, 2. तर प्रकाशच्या बॅटमधून आतापर्यंत 11 धावा आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. संदेश येत आहेत तिसरं षटक आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतायत. पहिला चेंडू तिसऱ्या षटकात येईल. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा, खूपच बाहेरचा चेंडू आणि पंच दर्शवतायत खराब. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. या अवांतर धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय 20 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं की डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा होता पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला उडवले, चेंडू हवेत. त्या ठिकाणी दीपक कोणती चुकी करणार नाही. प्रकाश यांना जावं लागेल मैदानाच्या बाहेर. झेलच्या रूपामध्ये विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट.
धन्यवाद डीजे. चला तिसरं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसरं चेंडू हाताळला जाईल या तिसऱ्या षटकात. प्रेमनाथ आहेत स्ट्राईक एंड वरती. यावेळेला फुल टॉस चेंडू आणि काय घडले बघा. अगदी आरामात झेल घेता आला असता मात्र थोडस स्वतःला सावरता आलं नाहीये. उत्साहाच्या भरामध्ये मात्र या ठिकाणी धरतीला दान होतोय. चेंडू आयुष्यमान भव. प्रेमनाथ यांना एक जीवनदान मिळते. एक धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 21 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला काय झालं बघा. LBW लेग बिफोर द विकेट. या ठिकाणी पद्मन आउट होता आहेत 6 धावांवरती. LBW लेग बिफोर द विकेट. थोडासा समजला नव्हता चेंडू आणि तितकंच चांगली कामगिरी आपण या ठिकाणी आपण पाहतोय. कृतिक जगदीश पाटील, तुषार किशोर पाटील आणि राजू संतोष पाटील यांच्याकडून सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था होते. थँक्यू सो मच. चला या वेळेला आपण पाहतो विश्वास आहेत आणि प्रेमनाथ आहेत क्रीज वरती. यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू चांगलं पिचिंग झालं होतं. तितकाच चांगला वेग. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 21 धावाच स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय. संदेशचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू वाईट आला होता, तदनंतर विकेट, त्यानंतर एक धाव, पुन्हा विकेट आणि निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय संदेश. यावेळेला बॅटची कडा आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव मात्र सहज पूर्ण होते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 22. तिसरं षटक संदेश यांचं खूप चांगलं षटक आहे. तब्बल आपण पाहिले तर 2 धावा बॅटच्या रूपाने आणि 1 धाव व्हाईटच्या रूपाने, अशा 3 धावा संदेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलेत. 5 चेंडू आतामध्ये खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा काही समजलेला नाही प्रेमनाथ यांना. निर्धाव चेंडूचे सांगता. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 22. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी. अगदी फणसपाडा गावामध्ये सुद्धा एक भव्य मिरवणूक या शिवजयंतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बरोबर सर्वांना विनंती असेल की आपण गणेश मंदिराजवळ 3:30 वाजता दुपारी अगदी सर्वांनी यायचं आहे. अगदी आपल्या मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वांनी या शिवजयंतीच्या मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि संध्याकाळी अगदी सर्वांना एकजुटीने ठेवण्यासाठी एक प्रीती भोजन भंडारा आहे, महाप्रसाद आहे सर्वांसाठी. नक्कीच एक आनंद उत्सव आपण साजरा करूया. यावेळेला फुलटॉस चेंडू. चेंडूला पाठवले ऑन साइडला. चेंडू जाईल आर पार. षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेला पुढचा चेंडू. मागच्या वेळेला षटकार आला होता. यावेळेला पुन्हा तसाच मारण्याचा प्रयत्न. मात्र 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी जीवाच्या आकांताने मेहनत घेत आहेत.
झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र झेलबाद काय होऊ शकलेला नाही. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये यश मिळते. 2 धावा स्कोरबोर्ड वरती जात आहेत. आपण पाहतो स्कोरबोर्ड आतापर्यंत 30 धावांवरती येऊन ठेपलाय. पुढचा चेंडू दीपक यांचा, चौथा षटक. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक अगदी भाग मिल्खा भाग पद्धतीने येत आहेत, पुढे सरसावत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा अगदी सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड 32 धावांवरती आता जाऊन पोहोचतोय. अजूनही जवळजवळ 9 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधले. कारण जसं जसं ऊन होत जाईल, जसं जसं सूर्य अजूनही वरती जात जाईल, तसं तसं आपण या मैदानावरती मात्र धावांचा ओघ वाढताना पाहणार आहोत. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉनचे क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत. 34 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. चौथ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती एक उत्तुंग षटकार आणि तदनंतर लगातार 3 वेळा 2-2-2 धावा येताना आपण पाहिल्या, म्हणजे तब्बल 12 धावा आता स्कोरबोर्ड वरती आपण पाहिल्या तर या चौथ्या षटकातील आहेत. 34 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 45च्या वरती जाण्याचा नक्कीच इरादा असेल वाघोबा कसाळी संघाचा. यावेळेला चौथ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेला चांगल्या पद्धतीने खोलवा टप्प्याचा चेंडू होता, तितका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कडून थोडस फुटबॉलची स्थिती, जसं काही इथे फुटबॉलचा गेम चालू आहे की काय. आणि यावेळेला 3रा रन काढण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन. मिस्टर विश्वास बॅक टू द डग आउट. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं की विश्वास अगदी चांगले तळपले होते. एक षटकार आला होता, तदनंतर लगातार 3 वेळा 2-2 धावा, त्यानंतर 3 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडेसे थकलेले होते. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी मिड ऑफ क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. हॅलो, धन्यवाद डीजे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 40 स्कोरबोर्डवरती लावलेले आहेत. शेवटचं षटक, महत्वाचं षटक घेऊन येत आहेत संदेश, ज्याने मागचं षटक चांगलं हाताळलं होतं. 2 गडी जरूर गारद केले होते. तोच संदेश यावेळेला 3 धावा दिल्या होत्या. यावेळेला पहिला चेंडू 5व्या षटकातील संदेश यांचा 1 धाव मात्र पूर्ण करतायत. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 41 धावा आता मात्र स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. चांगलं नेटवर्क आपण क्वालिटी या ठिकाणी पाहतो डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. अगदी उद्या सुद्धा आपण त्यांना पाहणार आहोत. वसई विरार महानगरपालिकेचं प्रीमियर लीग आणि त्याचा ऑक्शन सोहळा आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत. एक क्वालिटीचा विशेष दर्जा अर्थातच डीबीएन. आमचे जे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण डीबीएनला सुद्धा प्रोत्साहित करूयात, त्यांना सुद्धा पुढे जाण्यासाठी संधी देऊयात. त्यासाठी मात्र एक कृती आपल्याला करावी लागेल. जरूर सबस्क्राईब करा. यावेळेला ऑफ साइडला बिटवीन द गॅप चेंडू खेळून काढलाय, मात्र आउटफील्ड हा ना करता करता चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी एक दिसते की जोपर्यंत चेंडू सीमारेषा पार जात नाही तोपर्यंत धीर सोडू नका. बघा आपण आता सुद्धा पाहतोय चेंडू अगदी ऑफ साइडला आल्या त्यानंतर यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते, फेकी होते, गॅदर होईल तोपर्यंत मात्र दुसरी रन काढण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट मिस्टर प्रेमनाथ. धन्यवाद डीजे. आनंद येत आहेत. अगदी आनंद यांना आपण पाहतोय. अगदी शेवटचे 2 चेंडू असतील ह्या पहिल्या इनिंग मधले 2 चेंडूचा सामना करावा लागेल. जास्तीत जास्त धावा काढण्याचा नक्कीच इरादा असेल. स्कोरबोर्ड वरती 45 धावा मात्र यावेळेला लागलेल्या असताना गोलंदाजी मार्क होते संदेश. यावेळेला आपण पाहतोय बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. आउटफील्ड खूप 48 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जाते. आउटफील्ड थोडीशी डान्सिंग पद्धतीची आहे म्हणून जोपर्यंत चौकार जात नाही तोपर्यंत धीर सोडू नका. कधी कधी चौकाराच्या ठिकाणी पडलेला चेंडू पुन्हा आतमध्ये येतोय आणि ह्या भेगा आहेत, या भेगांचा फायदा मात्र नक्कीच होऊ शकतो. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येताना पाहतोय. स्कोरबोर्ड वरती धावा लागलेल्या आहेत 48. 49 धावांचं आव्हान दिलेलं आहे साईनाथ कोशिंबे. आणि आपण जर पाहिलं 2 स्पेल हाताळल्या गेल्या तर संदेशच्या माध्यमातून 2 षटका हाताळली, 7 धावा जरूर दिलेल्या आहेत. 2 गडी महत्वाचे गारद केले आहेत. म्हणजे या दुपारच्या सत्रामध्ये जात असताना 7 धावा या खूप महत्वाचं षटक हाताळलं. कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा दिल्या, त्यानंतर 4 धावा दिल्या. व्हॉट बॉलिंग बाय संदेश. आपण वाघोबा कसाळी संघाचं आपण स्कोरबोर्ड सुद्धा पाहतोय. प्रकाश भगत 11 धावा, त्यानंतर प्रशांत मात्र खाते सुद्धा उघडू शकलेले नाहीत. पद्मन पाटील 6 धावा, प्रेमनाथ वैती 9 धावा, त्यानंतर विश्वास किनी 1 षटकार आणि तदनंतर 2-2 धावा अशा करत 15 धावांवरती आपण पाहिलं विश्वास भगत यांना. 48चं टार्गेट आपण पाहतोय आणि वॅगन व्हीलच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय की जे लाल ज्या रेषा आहेत त्या चौकाराच्या आहेत आणि येल्लो रेषा या षटकाराच्या आहेत. म्हणजे कोणत्या पद्धतीने आणि कुठल्या ठिकाणी जास्तीत जास्त धावा आलेल्या आहेत त्याचा विचार मात्र वॅगन व्हीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरी मॅच असेल. हा तिसरा सामना कोणामध्ये सजणार आहे ते आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि कोसमाई खार्डी. चला एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि कोसमाई खार्डी आपण पाहतो. या प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3, 4-4 टीम्स आहेत आणि म्हणून या सर्वांना संधी मिळावी यासाठी आयोजन आपण पाहतोय वाघोबा कसाळी संघाकडून जे आत्ताचं आयोजन झालं होतं 22, 23, 24, 25, 26 जानेवारी त्यावेळेला सुद्धा वैतरणा अ, ब, क आणि चंदनसार अशा प्रकारच्या गटांना आमंत्रित केलं होतं. आपण आरुष 11 सुद्धा पाहतोय. आरुष 11च्या माध्यमातून सुद्धा याच गटांना आमंत्रित केलं जाते कारण भरपूर संघ या एरियामध्ये आहेत. प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 संघ आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळावी आणि त्याच्यासाठी फक्त या आमंत्रित संघांना या ठिकाणी संधी दिली जाते. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आपले कर्णधार आणि त्यांच्या विपक्ष संघ आपण पाहतो कोसमाई खार्डी आपले सुद्धा कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये येतील. 5 षटकांचे सामने आहेत. पहिले 2 षटक पॉवर प्लेची.
49 धावांचं मोठं आव्हान आपण पाहतोय, ते पेलण्यासाठी सज्ज होत आहेत दोन बॅटर साईनाथ कोशिंबे संघाकडून योगेश आणि दीपक. दोघेही बंधू आहेत. आपण पाहतोय दोन्ही बंधू अगदी चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतायत. एकाचं तुफान तर एकाचं वादळ, दोन्हीही मात्र तुटून पडतायत. आमच्या ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं ते कचाकच मारत असतो आणि एकदा सुटला की मग तो मागे वळून पाहत नाही. हे दोन्ही बंधू अगदी साईनाथ कोशिंबे संघाच्या माध्यमातून दोन ओपनर बॅटर 49 धावांचं आव्हान पेलून काढायचं आहे. चला लगेच वाघोबा कसाळी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला 49 धावांचं टार्गेट. 30 चेंडू मध्ये 49 धावा. पद्मन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. महत्वाचं पॉवर प्लेचं हे षटक आहे. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो योगेश साईनाथ कोशिंबे संघाकडून. योगेश अगदी तुफान, योगेशचं तुफान आपण पाहतोय. यावेळेला वाऱ्याची स्थिती पाहिली तर बिहाइंड विकेट आहे. कारण ह्या टेनिस क्रिकेटमध्ये वारा तितकाच महत्वाचा ठरत असतो. कुठे षटकार जास्तीत जास्त येऊ शकतात याचा विचार वाऱ्याची दिशा कुठे आहे त्यानुसार केला जातो. आणि यावेळेला दिशाहीन गोलंदाजी पद्मन यांच्याकडून एक धाव मात्र अवांतरच्या रूपाने श्री गणेशा केला जातोय. सुरुवात होते एका धावेची, एक्स्ट्रा धाव. यावेळेला फुलटॉस चेंडू, जैसी गेंद, वैसा नतीजा करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र यावेळी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. बॅक टू दी डग आउट. पहिल्या चेंडूमध्ये मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये झेलबाद होत आहेत मिस्टर योगेश. धन्यवाद डीजे. या ठिकाणी नवीन बॅटर आपण पाहतो आकाश येत आहेत. अशोक येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अशोक भोईर. यावेळेला आपण पाहिलं योगेश यांच्या बॅट मधून एक मोठा प्रहार जरूर आला होता. मात्र काय घडलं, कुठे चूक झाली, वाऱ्याची दिशा त्यांना नीट पाहता आली नाही. वाऱ्याच्या म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. असं मारल्या असं वाटत होतं की हा षटकार जरूर जाईल. मात्र वाऱ्याच्या विरुद्ध असल्यामुळे अगदी सहजगत्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावला आणि अगदी एकही धाव न करता योगेश मात्र आपल्या तंबूच्या आश्रयामध्ये येत आहेत. यावेळेला अशोक येत आहेत. योगेश यांच्या परतल्यानंतर पहिलाच षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत एक चेंडू हाताळून झालेला आहे. पद्मन यांचा पहिला चेंडू व्हाईट होता, त्यानंतर एक विकेट आली. पुढचा चेंडू पद्मन यांचा सामना करेल अशोक. अगदी सिमेंटची पिच आहे ही, त्यामुळे नक्कीच गोलंदाजांसाठी थोडासा चिंतेचा विषय आहे. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कडा अँड टेकन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स पद्मन.
हॅलो, धन्यवाद डीजे. त्यानंतर जे उपस्थित संघ आहेत, आपली जर एंट्री फी जमा झाली नसेल तर आपणास विनंती आहे आपली फी जमा करा. चला, एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि कोस्माई खार्डी दोन्ही संघाचे कर्णधार. हॅलो 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 हॅलो. काय गोलंदाजी केली जाते पद्मनच्याकडून. पहिला चेंडू व्हाईट आला होता, त्यानंतर 2 लगातार विकेट आणि नंतर निर्धाव चेंडू. यावेळी चेंडूला पाठवलं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतो. आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 3 धावा, 49 धावांचा पुढचा चेंडू पद्मन यांचा. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. 38 सर्कल क्लिअर केले. चेंडू दन दन करत जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू थांबलाय. म्हणून मी म्हटलं होतं की जोपर्यंत चेंडू सीमारेषा पार जात नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. यावेळेला सुद्धा वाटलं होतं की चेंडू जाईल सीमारेषा पार, परंतु इकडे आउटफील्डचा फायदा होतोय. तो टीम वाघोबा कसाळीला आउटफील्ड तो जरूर आहे आणि थोडीशी डान्सिंग स्वरूपाची सुद्धा आहे आणि त्यामुळे नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं मात्र सोडू नका. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 5 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढले. ऑफ साइडला पुन्हा एकदा चेंडू जातोय. यावेळेला मात्र थांबणार नाही. तेज तरा दानदने चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेला पहिलं षटक. अगदी पहिले आपण पाहिले 4 चेंडू चांगले हाताळले होते. त्यानंतर मात्र उर्वरित 2 चेंडूवरती 6 धावा जरूर आलेल्या आहेत. तर 9 धावांवरती स्कोरबोर्ड जाताना आपण पाहतोय. आपण पाहिलं पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर 2 विकेट, नंतर 0, त्यानंतर 2, 2 आणि 4 अशा प्रकारे आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड आतापर्यंत 9 धावांवरती आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे साईनाथ कोशिंबे संघासाठी. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर रोहित आहेत आणि स्ट्राईक एंड वरती आपण दीपक यांना पाहतो. यावेळी शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाह, काय स्पीड आहे गोलंदाजीमध्ये. अगदी डोळ्याचं पारणं फेडते तोपर्यंत मात्र चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतोय. काय स्पीडने गोलंदाजी हाताळली जाते बघा. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतोय. यावेळेला चेंडू जातोय ऑन साइडला. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण होते. त्या धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 10 धावांवरती आतापर्यंत स्थिर होतोय. पद्मननी चांगली गोलंदाजी हाताळली. रोहितला सुद्धा तीच कामगिरी करावी लागेल. पद्मन यांनी 2 गडी, महत्वाचे गडी गारद केले. योगेशला पाठवलं. त्याचबरोबर आपण अशोकला सुद्धा जाताना पाहिलं. अगदी शून्यावरती हे 2 गडी गारद झालेत. रोहित आहेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला डावखुरा फलंदाज रमाखा. यावेळेला चेंडू बॅट आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये चुकी झाली होती. दुसऱ्या अटेम्प्ट दिला होता, चान्स दिला होता, मात्र पुन्हा चुकी होते आणि या ठिकाणी जीवनदान मिळते रमाकांत यांना. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. यावेळेला आपण पाहतोय 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. म्हणतात ना, जेवढे तुम्ही कॅच घेतील ना तेवढे तुम्ही मॅचच्या दिशेने जातील. परंतु या ठिकाणी
जीवनदान दिले जाते. सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो, फक्त दिशा दिली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण फुटबॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक धाव मात्र पूर्ण करतायत. एका धावेने स्कोरबोर्ड जातोय 12 धावांवरती. 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. रोहित यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर 3 लागोपाठ 1-1-1 अशा एकूण 3 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केलेले आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू फुल टॉस आउट ऑफ द पार्क. षटकार फुल टू टोल वसूल. नंबर 1 तो यार अबे तू म्हणते त्याला सुपरस्टार. धन्यवाद डीजे. यावेळेला मात्र एक चांगला उत्तुंग षटकार, जे चांगलं षटक वाटत होतं त्याला मात्र समाचार घेताना यावेळेला बॅटची कडा लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी झेलबादच्या रूपामध्ये बॅक टू द डग आउट मिस्टर रमाकांत. हॅलो, धन्यवाद डीजे. चला, एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि कोसमाई खार्डीचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला, एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आपले कर्णधार यायचे आहेत. एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा 2 षटक आतापर्यंत खेळून झालेले आहेत. 2 षटकामध्ये 18 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू मध्ये 31 धावा. पद्मन यांनी सुद्धा आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या. त्यानंतर रोहित आले, रोहितने सुद्धा आपल्या गोलंदाजीवरती 9 धावा दिल्या. यानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाजी मार्क वरती आनंद पाहतोय. अनंत की आनंद? अनंत आहेत. ओके, अनंत आहेत गोलंदाजी मार्क होते. तिसरं षटक. आता मात्र फील्ड थोडीशी पसरवलेली आहे. 2 पॉवर प्लेचे षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात आल्यानंतर किती धावा नक्की केल्या जातील? सन्माननीय पंकज डीके साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत केलं जाते. पंकज दी एक्स असं म्हटलं जातंय. वेलकम साहेब. चला, पुढचा चेंडू यावेळेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटका आला होता. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळला जाते. चांगल्या पद्धतीने खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढला. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 25 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार झाला होता. अनंत यांच्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. मात्र यावेळेला आता विचार मंथन करावं लागेल. थोडस बदल करावा लागेल, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. थोडस बदल नक्कीच, कारण पहिला षटका आल्यानंतर त्याने पाहिलं ब्लॉक होलला चेंडू हाताळला गेला. 1 धाव जरूर आलेली आहे. पुढचा चेंडू आपल्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेला त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. माझ्या मनावर भरली हार्टबीट वाढवते ही चक्री नखऱ्याची पोर माझे काळजानं तरली
फिदामी झालं तिच्या रूपावरी गोरी गोरी पोर माझ्या मनाला भरली हार्टबीट वाढवते ही चोखरी नखऱ्याची पोर माझे खजानो करली फिदामी झालं तिच्या रूपावरी माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो माझे खजाचा तुकडा तू हाय गो. धन्यवाद डीजे. 15 चेंडू 24 धावा. 15-24 इक्वेशन अजूनही बॅलन्सिंग. यावेळेला चेंडूला हवाई सफर डाऊन दी ग्राउंड. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेला आपण पाहतो वाऱ्याची दिशा थोडीशी बदललेली आहे आणि त्याच जिथे वारा आणि तिकडेच मारा असे टेनिस क्रिकेटचं एक ब्रीद आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी फलंदाजी करतायत. आपण पाहतोय निशांत. यावेळेला मात्र लेग साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. अप्रतिम झेल. व्हॉट अ जजमेंट अँड कॅच आउट होता येतं. निशांत बॅक टू द डग आउट. विकेटचा पतन ऐकूया आपण तोपर्यंत डीजेला. दम लागतो भावा दम लागतो आमच्या बाजूला हरवाईला नवीन बॅटरचं नाव आमच्या पण पोचवायचं आहे. प्रशांत येत आहेत नवीन बॅटर. अगदी वाऱ्याचा आता प्रवाह मात्र वेगाने वारे वाहताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. थोडेसे स्टंप सुद्धा आपण पाहतोय. वाऱ्याच्या प्रवाहामुळे अगदी बेल्स या ठिकाणी काढून ठेवल्या जात आहेत. सर्वांना सूचित केलं जाते कारण वाऱ्याचा प्रवाह जोरात आहे त्यामुळे मात्र या ठिकाणी बेल्स नसतील. आता शेवटचा चेंडू यावेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. स्वतःला जागा बनवली होती. रूम बनवलं होतं. एक धाव मात्र पूर्ण करता येते. एका धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतो 32 धावांवरती स्थिरावतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आता मात्र 2 षटक शिल्लक आहेत म्हणजे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये धावा हव्यात 17. 12 चेंडू 17 धावा. कोण पुढे जाईल कोण मागे राहील हे मात्र उर्वरित ह्या 12 चेंडूंमध्ये कळेल. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026. धन्यवाद डीजे. रोहित येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. मागच्या वेळेला 9 धावा आणि 1 गडी गारद केला होता. यावेळेला मात्र महत्वाचं षटक आहे. 4थं षटक आहे आणि 4थं षटक हाताळण्यासाठी रोहित येत आहेत. यावेळेला तीच कामगिरी करावी लागेल कारण धावसंख्या हवी आहे फक्त 17 आणि चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 17 धावा. रोहित यावेळेला चेंडूला पुन्हा एकदा उडवलंय. क्षेत्ररक्षक क्या बात है. व्हॉट अ जजमेंट. झेलबाद बॅक टू द डग आउट. प्रशांत विश्वासभरी कामगिरी. मैं हूं ना असं अगदी सिद्ध करून दाखवतायत. मी आहे मी झेल घेऊ शकतो आणि काय जजमेंट.
टायगर अभी जिंदा है असं आमच्याकडे या ठिकाणी दर्शवलं जाते. यस, हे वैशिष्ट्य आहे. आम्ही किती मोठे झालो ना तरी आम्ही क्रिकेटवरती प्रेम करणारे आहोत. आम्ही क्रिकेट खेळणारे आहोत कारण आमच्या नसांमध्ये क्रिकेट आहे. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहूयात कशा प्रकारे झेल गेलेला आहे. विश्वास याची विश्वासभरी कामगिरी बघा. हवेमध्ये चेंडू हवेमध्ये असताना काय स्वतःला सांभाळलंय आणि काय जजमेंट घेतलाय आणि प्रतिक्रिया बघा किती छान. अगदी शांत पद्धतीने स्वतःला कंट्रोल करत प्रतिक्रिया आपण पाहिली विश्वास यांची. जर्सी नंबर 11 अप्रतिम. सतरा धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 17 धावा. या वेळेला मिस होत आहेत निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 धावा हव्यात. 17 चेंडू 17 धावा आणि गडी आपण पाहिले तर 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू 10-17 इक्वेशन कोणाच्या बाजूने चुकेल. या वेळेला चेंडू हा अगदी हाताला चाटून गेला चेंडू प्रेमनाथ यांच्या. एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि आता मात्र धावा हव्यात 16. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 16 धावा. रफ अँड टफ काय सामना चाललाय. विश्वास यांचा अप्रतिम विश्वास भरा झेल आपण पाहिला आणि काय कमबॅक केलंय. नऊ चेंडू 16 धावा. या वेळेला हवाई सफर देखते रह जाओगे. चेंडू जाईल प्लॉट मध्ये येतील 6 धावा. धन्यवाद डीजे. काय इक्वेशन बदलून टाकले. एक मोठा प्रहार आला आणि त्या मोठ्या प्रहाराने मात्र इक्वेशन बदलले. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आतापर्यंत रोहित यांचं जे चांगलं षटक वाटत होतं एका षटकाराने थोडासा सामना झुकतोय की काय अशी स्थिती. यावेळेला चांगलं कमबॅक केले. कंट्रोल मध्ये ठेवले आणि चांगलं पिचिंग आपण पाहिलं. गुड लेंथला टाकलेला चेंडू हाताळला गेला. एक निर्धाव चेंडूचे सांगता झाले. या निर्धाव चेंडूने मात्र आता इक्वेशन थोडस बदलते. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक जर तो षटकार सोडला तर एक चांगली गोलंदाजी आपण रोहित यांची पाहू शकतो. या वेळेला पुलर लेन चेंडू आपण पाहिलात. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत कारण निर्णायक आणि शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू बाकी असतील आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा हव्यात 9. कंपल्सरी चेसिंग हा आमच्या मंडळाचा नियम आहे. काय घडेल या 6 चेंडू मध्ये 9 धावा केल्या जातील काय की डिफेन्स केल्या जातील. कोण येईल कोण पुढे सरसावेल कोण कधी कुठे कसा किती या सर्व प्रश्नांची उत्तर आता मात्र दोन्ही संघांना मात्र शोधावे लागतील. 9 धावा 6 चेंडू मध्ये काढल्या जातील काय तोपर्यंत ऐकूया आपण. विचार विमर्श चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजेला संधी देऊया. धन्यवाद डीजे. प्रेमनाथ येत आहेत महत्वाचं निर्णायक षटक घेऊन. 6 चेंडू 9 धावा. एकमेकांना उलट केलं तर 6चे 9 होतात 9चे 6 होतात. इकडे कोण कोणाला उलट करेल कोण कोणाची उलट फेरी होईल हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रेमनाथ आहे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंड वरती आपण बॅटर पाहतोय दीपक. स्लोअर 1 चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. अवांतर चेंडू. यावेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रेमनाथ यांच्याकडून कारण व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. कारण वारा जर आपण पाहिला तर वारा अगदी समोरच्या दिशेने तुफान वेगाने वाहतोय. त्यामुळे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे आणि तोच व्हेरिएशन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत प्रेमनाथ.
यावेळेला चांगल्या पद्धतीने शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमनाथ यांचं. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आता जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 5. 5 चेंडू आणि 7 धावा. किशोर आहेत स्ट्राईक एंड वरती. आतापर्यंत जर आपण गडी पाहिले तर 6 गडी या वेळेला गारद झालेले आहेत. म्हणजे जोपर्यंत ओपनर बॅटर दीपकला आपण पाहतोय 2 उत्तुंग षटकार ज्याच्या बॅट मधून आले तो आहे ना, तोपर्यंत सामना जिवंत आहे. एक आशा आहे नक्कीच साईनाथ कोशिंबे संघाकडून दीपक यांच्यावरती आशा आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्लोअर 1 चेंडू गती खेचून ठेवली होती. बॅटरला काही समजली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रेशर वाढते, टेन्शन वाढते. काय सामना चाललाय. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. दीपक कडून गाईडलाईन दिली जाते, काही कर, मला फक्त स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न कर, नाहीतर मिळाला तर दे ठोकून. ही गाईडलाईन सुद्धा तितकीच महत्वाची असते. कारण नॉन स्ट्राईक एंडला जो बॅटर असतो त्याला संपूर्ण बॉल टप्पा कुठे पडतोय, कशा प्रकारे स्विंग होतोय, कशा प्रकारे स्पिन होतोय, ही सर्व दिशा मात्र नॉन स्ट्राईक एंडला दिसून येते. त्यामुळे थोडीशी गाईडलाईन दिली जाते. या गाईडलाईनचा फायदा उचलला जाईल काय. या वेळेला आपण पाहिलं ऑन साइडला एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण झालेले आणि जे पाहिजे होतं दीपक येत आहेत आता स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये धावा हव्यात 6, म्हणजे एक मोठा फटका. MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये हा सामना संपवला जाईल काय. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. वारा समोरच्या दिशेने वाहतोय, त्या वाऱ्याच्या गतीचा फायदा कोण घेईल. दीपक आहे सज्ज. 3 चेंडू 6 धावा. यावेळेला आहा हा 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 आ बैल मुझे मार, क्या बात है. अगदी खडे खडे स्ट्रोक खेळला होता. पूल चांगला झाला होता. मात्र जिथे प्लेयर होते ना, अगदी प्लेयरला नो हलिंग नो डुलिंग, अगदी जाग्यावरती झेल बात. मिस्टर दीपक बॅक टू दी डग आउट. धन्यवाद डीजे. 2 चेंडू 6 धावांची गरज. मेहुल येत आहेत. मेहुलने गोलंदाजी चांगली हाताळलेली होती. आता त्याचा उपयोग नाही. आता आम्हाला फलंदाजी हवी आहे. 2 चेंडू 6 धावा. वाह, व्हॉट अ बॉलिंग. काय घडलंय. आणि यस, आउट होत आहेत कोण. मला वाटतं स्ट्राईक एंड वाले बाद होत आहेत. मिस्टर मेहुल बाद होईल. म्हणजे आता जो नवीन बॅटर येईल ना त्याला मात्र आता स्ट्राईक घ्यावी लागेल. काय घडलं मेहुल कडून. जर स्ट्राईक द्यायची होती तर मात्र आपला पाय उचलता कामा नये, परंतु या ठिकाणी थोडीशी क्रीज सोडली गेली मेहुल कडून. आता नवीन बॅटर येतील. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. एक चेंडू 6 धावा. प्रेशर. हिरो होण्याची संधी आहे संदेशला. हिरो होण्याची संधी आहे प्रेमनाथला. काय गोलंदाजी प्रेमनाथने हाताळलेली आहे. 6 चेंडू मध्ये 9 धावा हव्या असताना पहिला चेंडू व्हाईट आला, त्यानंतर 1 धाव, मग निर्धाव चेंडू, पुन्हा 1 धाव आणि 2 बॅक टू बॅक विकेट. म्हणजे हॅट्रिक वरती सुद्धा आहेत. रनआउटच्या रूपामध्ये आहेत, सॉरी माफ करा. 2 विकेट. अगदी 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना 2 लगातार विकेट. आणि त्यामुळे आता इक्वेशन आले. 1 चेंडू 6 धावा. प्रेमनाथ की संदेश, कोण बनेल हिरो. 1 चेंडू 6 धावा. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सामना चाललाय सुपर हिट. 1 चेंडू 6 धावा. आणि या वेळेला आनंद बहरतोय वाघोबा कसराळीच्या संघामध्ये. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना
आपण पाहिलं की चेंडू उंचावण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र डिस्टन्स तेवढं कापू शकलेलं नाहीत. अगदी 38 सर्कलमध्ये चेंडू विसावला आणि आपण पाहतोय या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये जो दुसरा संघ जातोय तो आहे वाघोबा कसराळी. जे काही फॉर्मॅलिटी आहे माझी सर्व संघांना विनंती असेल, आपली जी काही एंट्री फीज असेल काय असेल ते आयोजकांना भेटा आणि आपली एंट्री मात्र या ठिकाणी लगेच द्यायची आहे. टॉस साठी यायचं आहे तलावपाडा आणि खार्डी, कोसमाई खार्डी आणि तलावपाडा. विजयजी भगत एक लेजंड ऑफ क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांनी अगदी लहानपणापासून क्रिकेट अनुभवले, क्रिकेट पाहिले आणि क्रिकेट खेळले, तेच विजय भगत. मला अजूनही त्यांचा तो दिवस आठवतोय. स्काउट गाईडचा बॅच लावलेला तो शर्ट, इयत्ता 9वी मध्ये होते विजय भगत आणि पहिल्याच अगदी